महायुतीचे सर्व उमेदवार 15 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। एनसीपीच्या राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये। एनसीपीच्या राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक असल्याची माहिती आहे। उमेदवारी अर्जावर केवळ सूचक म्हणून 8 आमदारांच्या सह्या घेण्यात आल्यात। वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन उमेदवार निश्चित केला जाणार असल्याचं कळत आहे। कोण कोण इच्छुक आहेत बघूया। पार्थ पवार, बाबा सिद्दीकी, समीर भुजबळ, आनंद परांजपे, इंद्रिस नायकवडी, अविनाश अधिक हे नेते इच्छुक आहेत। अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर राज्यसभेचे सध्याचे विद्यमान खासदार नारायण राणे, पियुष गोयल, भागवत कराड लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी TV9 मराठीला दिली आहे। आपण बघतोय राज्यसभेचे आता जे खासदार आहेत ते लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे, तशा सूचना पक्षाने दिल्याच्या सूत्रांकडून कळत आहे। राज्यसभेवरून मंत्रिपद भूषवणारे भाजपचे कोणते नेते लोकसभा लढवू शकतात एक नजर टाकूया। यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत, दुसरे केंद्रीय मंत्री पियुष गोयल आहेत आणि तिसरे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आहेत। काँग्रेसला लांबराम ठोकत अशोक चव्हाण यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय। दरम्यान चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे आमची ताकद वाढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले, तर पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। माननीय अशोकराव चव्हाण साहेब, अमर राजूरकर जी यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती ही भक्कम झाली आहे, ती वाढली आहे, याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही। जी भूमिका वटवायची असतील, पक्ष धोरणं असतील, कामासंदर्भातल्या अपेक्षा असतील, ती सर्वांनीच राबवली। मला वाटतं ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित आम्हा सर्वांची माहिती भूमिका निश्चित राहणार आहे। एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल। पक्षाच्या भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे। कुठलीही मागणी मी त्यांच्याकडे केलेली नाही, जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल। आता अशोक चव्हाणांमुळे भाजपला कसा फायदा होणार तेही पाहूया। नांदेड जिल्ह्यावर भाजपची पकड होणार, मराठवाड्यात भाजपला मजबूत नेतृत्व मिळणार। नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूरमध्ये भाजपला फायदा होणार। नांदेड जिल्ह्यातील 9 पैकी काँग्रेसकडील 3 विधानसभा मतदारसंघ भाजपकडे खेचण्याचा प्रयत्न होईल। अशोक चव्हाणांच्या आज भोकर मतदारसंघात चव्हाणांच्या कन्येला तिकीट मिळण्याची शक्यता आहे।